बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। सविनय जय भीम। नमो बुद्धाय धम्म उपासक आणि उपासिकांनो, वर्षवासाच्या या पवित्र मंगलमयी काळात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाचं जे विवेचन केलेलं आहे त्याबद्दल आपण जाणून घेत आहोत। मागील भागामध्ये तुम्ही पाहिलत विशुद्धी मार्ग, तथागतानं सांगितलेल्या 5 शिलानुसार आपण विशुद्धी मार्गाची तत्वे आपल्या आचरणात कशी आणू शकतो याबद्दल आपण त्या मागील भागात सविस्तररित्या पाहिलं आणि इथून पुढील भागात आपण पाहणार आहोत तथागताचं प्रवचनातील पुढील भाग। त्यामध्ये तथागताने जे काही म्हटलेलं आहे ते आपण ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी धम्मजागर हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हो नक्कीच व्हिडिओ पाहत असताना आपल्या व्हिडिओमध्ये जय भीम आणि नमो बुद्धाय हे लिहायला विसरू नका। आणि पुढील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आपल्या साऱ्यांना मनापासून विनंती करेल की हे तथागतांचे शब्द आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल करू शकतात, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आयुष्यातले ही 5 मिनिटं तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी देऊ शकतात। असं तथागतांचं सुंदर अशा आयुष्याचं सुंदर असा मार्ग आहे, तो समजून घ्या, जाणून घ्या। आपण पाहत आहोत भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन, यातील पुढील भाग अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग। नंतर भगवान बुद्धानं परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले। भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत। अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मादिट्ठी, सम्यक दृष्टी। त्यांच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली। सम्यक दृष्टीचे महत्त्व समजवण्याकरता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, परिव्राजक हो, जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा त्यातीलच एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे। ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे। अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते। कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही। दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे। इतकेच नाही तर त्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते, त्याबद्दल त्याला शंका वाटते। मन हे एक साधन आहे की ज्यामुळं मनुष्याला प्रकाश मिळू शकतो। तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल। त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देतो। अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते। परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशजनक नाही हे लक्षात घ्या, कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते। जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते। कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्यातही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल। अशा प्रकारे जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल। शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल। आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो, हे त्याचे कारण होय। मन हे आपल्या जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते। पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते। जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल
तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास त्याला मंदमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टी करता माणसाने अंधश्रद्धेचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तविकतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय आहे. ती शूद्र आणि अयोग्य नसावी हा संकल्पाचा आशय आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा करू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीनं व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणत्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी क्वचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मार्थ हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी त्यांची शिकवण आहे. सम्यक कर्मार्थाचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मार्थाशी सुसंगत असते असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाने अनेक मार्ग होत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत, ज्यांच्यामुळे इतरही हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक प्रयत्न म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक प्रयत्नांचे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरोध अशा चित्तवृत्तीचा प्रतिविरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदर अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ किंवा विकास करणे हा चौथा हेतू होय.
सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्यांचा अर्थ होय. दोषी वासनांवर मनाचा प्रहार ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मार्थ, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम प्रयत्न आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस व स्मृती, संशय आणि अनिच्छय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांवर मार्गांवर ती आपल्याला नेते यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केवळ अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल मार्गाचा, कुशल कर्मांचा विचार करण्याचे शिक्षण देते. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन याचा पुढील भाग आपण पाहूया. शील मार्ग. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांना पालन करणे होय. शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील मार्ग म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे आणि शील म्हणजे पापभीरुता. नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यनिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती म्हणजे स्वयंनियंत्रण, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त स्वयंनियंत्रणानेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याची दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर सर्व शत्रूंविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासीनाय होऊन निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती
आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्ती झाल्याने व न झाल्याने विचलित न होणे व निरपक्षतेने सतत प्रयत्न करत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारामिता, पूर्णत्वाचा अवस्था असे म्हणतात. साधू साधू साधू. पुढील व्हिडिओ पाहण्या अगोदर निश्चित मित्रांनो आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धाची ही मानवाला प्रगतीकडे नेणारी विचारधारा पुढे नेण्याकरता आम्हाला निश्चितच सहकार्य करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असे अनेक विषय, दुर्मिळ विषय आपल्याला सतत ऐकण्यासाठी बाजूला जी बेल आयकॉन आहे ती क्लिक करा.